उन्हामध्ये रस्त्यामधून जाताना उसाची गाडी दिसली की आपली पावलं आपसुकच तिकडे वळतात उसाचा मस्त थंडगार रस पिण्यासाठी। पण काही जणांसाठी उसाचा हा रस त्रासदायक ठरू शकतो। उसाचा रस म्हणजे इक्षू रस हा मधुर रसाचा, शीतवीर्याचा आणि मधुर विपाकी आहे। तो गुरू आणि स्निग्ध आहे आणि त्यामुळेच तो वातपित्ताचं क्षमन करणारा आहे आणि कफ वाढवणारा आहे। इक्षो रसः सरो गुरुः स्निग्ध बृहण कफ मूत्रकृत। उसाचा रस कोणी सेवन केला पाहिजे तर अर्थातच ज्यांना वातपित्त विकार आहेत, कारण तो वातपित्त शामक आहे। ज्यांना पित्ताचे विकार आहेत, ज्यांना दाह आहे, ज्यांना अंगामध्ये खूप जळजळ होत आहे, मूत्रदाह होत आहे, कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उन्हाळे लागतात, लघवीला जळजळ होते, अशा लोकांनी, ज्यांना पित्ताचे विकार होत आहेत अशा लोकांनी उसाचा रस आवर्जून प्यायला पाहिजे। ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी उसाचा रस आवर्जून प्यायला पाहिजे। पण उसाच्या रसाचे हे फायदे मिळण्यासाठी तो विशिष्ट काळामध्ये सेवन केला पाहिजे। मग कुठल्या काळामध्ये हा सेवन करायचा तर जो पित्त काळ सांगितलेला आहे, म्हणजे सकाळी 10 ते 12 या काळामध्ये जर तुम्ही उसाचा रस सेवन केला तर तो जास्त हितकर आहे। कारण भुक्ते वात प्रकोपनः म्हणजेच काय, तुम्ही जेवणानंतर जर उसाचा रस पीत असाल तर तो वाताचा प्रकोप करतो, वात वाढवणारा ठरतो। त्याबरोबरच उसाचा रस हा पचायला जड असतो, त्यामुळे जेवणानंतर जर तुम्ही तो पीत असाल तर तुम्ही अगोदरच जेवण खाल्लेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही जड उसाचा रस पीत आहात, त्यामुळे तुम्हाला त्रास हा होऊ शकतो। त्यामुळे उसाचा रस आहे तो पित्त काळामध्ये घ्यायला सांगितलेला आहे। पीडितः शर्करा समः म्हणजेच काय, तुम्ही दाताने चावून चावून जर उसाचा रस पिताय, तो ग्रहण करताय तर तो शर्करा सम आहे, म्हणजे गोड आहे आणि तरच त्याचे हे सगळे फायदे तुम्हाला मिळू शकतात। किंचित काल विधृत्या च विकृत याती यांत्रिकः म्हणजेच काय, किंचित काल तुम्ही उसाचा रस काढून ठेवून जर थोड्या वेळाने जर पीत असाल तर तो पिण्यासाठी योग्य नाहीये, त्याचे गुण हे बदलतात। म्हणजे उसाचा रस तुम्ही ताजा ताजा पिला पाहिजे। विकृतम याती यांत्रिकः म्हणजेच काय, तर तुम्ही यंत्रामधून काढलेला, मशीनमधून काढलेला जो रस आहे तो विकृत होतो, म्हणजे त्याचे गुण हे बदलतात। तो विदाही गुरु आणि विष्टंभी सांगितलेला आहे, म्हणजेच तो दाह वाढवणारा, तो दाहाचं शमन करत नाही तर तो दाह वाढवतो। तो गुरु तो पचायला अजून जास्त जड होतो आणि विष्टंभी म्हणजे मलबद्धता करणारा आहे।